आम्ही जशी हॉटेल टाकली तशी आमची जिंदगी एका रोबोट सारखी झाली. चला मग आज दाखव तुम्हाला एका हॉटेलवाले जिंदगी. तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतो. कशी पब्लिक मी तुमचा शामलिमसे. आज सकाळी सकाळीच 5 ला उठून परत झोपलो आणि मग परत 5:30 ला उठलो आणि 6:30 वाजता पूर्ण आवरून निघालो आम्ही आंबडला. आणि आज उशीर व्हायचं कारण म्हणजे पाऊस तर बरोबरच होता पण गाडीवर थोड्या पावसात बी जास्त भिजतो माणूस. त्याच्यामुळे आता मी किशोर बोला गाडी आणायला बसलो. बरं तुम्ही सगळे व्हिडिओ पाहता लाईक पण करता पण फॉलो पण करीत नाही. करून टाका राहतो व्हिडिओ. तुम्हाला फॉलो करायला फक्त 1 सेकंद लागतो पण आम्हाला 1 मिनिटाची रील बनवण्यासाठी 3 ते 3.5 घंटे द्यावे लागतात. आंबड मध्ये आलो हॉटेल खोलून पहिले तर दररोज सारखी चहा बनवली. आमच्या हॉटेलवर सकाळी सकाळी नाश्त्यासाठी पोहे समोसे वडापाव खिचडी सगळे भेटतात. चहा आता आहेच. मी हे सगळं सांगतच होतो की तर लोकच आपल्या हॉटेलवर आपले फॉलोअर्स मित्र आले. फॉलोअर्स तर एकदम कट्टर होते पण थोडे लहान होते. बरं जाऊ दे यांच्यासाठी एक मस्त कमेंट करा बरं. आणि तुमचा फेवरेट फूड आयटम कोणता आहे ते पण कमेंट मध्ये सांगा. आणि आता राहिला विषय आमचा झालेला रोबोट सारख्या जिंदगीचा. तसं तर मी पहिले आंबड मध्ये हिंडायचो ना आता पण आंबड मध्ये फरक इतकाच आहे की कुठं पाव आणायला जाय कुठं ब्रेड आणायला जाय. आता यासाठी जाऊ दे. आता रात्रीचे 7 वाजले होते ना आज आपल्या हनुमान भाऊचा बर्थडे. आता बर्थडे म्हणल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे की सेलिब्रेशन कसं होतं. आधी केक गी कापला नंतर 1 मिनिटात बर्थडे सेलिब्रेशन करून टाकलं. बरं चला आता आम्ही तर सांडल्याला केक भरतो. तुम्ही जात तेवढं फॉलो करून जा.